प्रत्येक पालकांची इच्छा असते की मुलांचं संपूर्ण शिक्षण वेळेत आणि व्यवस्थितरित्या पूर्ण व्हावं, ते लाईफमध्ये वेल सेटल आणि सुखी असावेत, ते कॉन्फिडेंट असावेत, ते एक चांगल्या प्रकारचे एक डॉक्टर, इंजिनियर, IAS, IPS, लॉयर्स आणि बिझनेसमॅन असावेत. आता मला तुम्ही सांगा, या सर्व गोष्टी आजच्या स्पर्धेच्या काळात अवलंबून आहेत ते फक्त आपल्या मुलांच्या ब्रेनवरतीच. मग आता आपण आपल्या मुलांच्या तब्येतीची जशी काळजी घेतो, तुम्ही मला सांगा, खरंच आपण आपल्या मुलांच्या ब्रेनची तितकी काळजी घेतो का? हे पहा, ब्रेन भारी तर आपण जगात भारी. आपला ब्रेन तितका इफिशियंट असेल तरच आपली मुलं आजची स्पर्धा ही जिंकणार आहेत आणि एक वर्ल्ड विनर बनणार आहेत. तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्या ब्रेनचे 2 पार्ट असतात, एक लेफ्ट ब्रेन आणि राईट ब्रेन. लेफ्ट ब्रेन हा अकॅडमिक ब्रेन असतो, तर राईट ब्रेन हा क्रिएटिव्ह आणि आर्टिस्टिक ब्रेन असतो. आणि त्याचबरोबर आपल्या ब्रेनमध्ये 5 ब्रेन लोब्स असतात, प्रीफ्रंटल, फ्रंटल, परायटल, ऑसिपिटल आणि टेम्परल. तर पहा, 2 प्रकारचे लर्नर असतात, एक फास्ट लर्नर ज्याला आपण क्विक लर्नर सुद्धा म्हणतो आणि दुसरा स्लो लर्नर. मग फास्ट लर्नर किंवा क्विक लर्नर म्हणजे काय की ज्या विद्यार्थ्याला वर्गात शिकवलेलं पटकन समजतं, तो एक कॉन्फिडेंटली उत्तरं देतो, तो खूप कॉन्फिडेंट असतो, तो म्हणजे एक फास्ट आणि एक क्विक लर्नर असतो. आणि त्याचबरोबर तो योग्य त्या वेळी आणि योग्य त्या वयात आपलं संपूर्ण एज्युकेशन पूर्ण करतो आणि त्याचबरोबर ग्रँड सक्सेस लाईफमध्ये मिळवतो. तोच म्हणजे एक क्विक लर्नर आणि फास्ट लर्नर असतो. कारण त्या विद्यार्थ्याचा एक गोष्ट लक्षात घ्या की फ्रंटल आणि ऑसिपिटल लोब चांगल्या पद्धतीनं डेव्हलप झालेला असतो, म्हणून तो एक क्विक लर्नर आणि फास्ट लर्नर असतो. तर दुसरा स्लो लर्नर असतो. स्लो लर्नर म्हणजेच काय की ज्या विद्यार्थ्याला वर्गात शिकवलेलं पटकन लक्षात येत नाही आहे, अभ्यासामध्ये तो एक्सलंट परफॉर्मन्स करत नाही आहे, त्याला अभ्यासाचा कंटाळा वाटतो, त्याचबरोबर तो सतत फेल होतो, म्हणजेच त्या विद्यार्थ्याचा एक ऑसिपिटल आणि फ्रंटल लोब हा वीक असतो. तेव्हा मला पालकांना एकच गोष्ट सांगायची की आपल्या मुलांचा ब्रेन इफिशियंट बनवण्यासाठी आपण आपल्या मुलांच्या ब्रेनची सर्वप्रथम खूप मोठ्या प्रमाणात काळजी घेणं खूप गरजेचं आहे. हे पहा, प्रीफ्रंटल आणि फ्रंटल लोबमध्ये 1200 करोड न्यूरॉन्स असतात, तर आपल्या ब्रेनचं नॉर्मल वजन हे 1400 ग्रॅम असतं. तेव्हा ते न्यूरॉन्स सेल्स जेवढे चांगल्या पद्धतीने फ्लो होतील तितका आपल्या मुलांचा ब्रेन हा इफिशियंट बनणार आहे, तितकी आपली मुलं ही फास्ट लर्नर, क्विक लर्नर बनणार आहेत. तेव्हा आपली मुलं लाईफमध्ये त्यांनी सॉलिड परफॉर्मन्स करण्यासाठी, एक्सलंट परफॉर्मन्स करण्यासाठी आणि त्यांना भव्य यश मिळण्यासाठी आजच आपण आपल्या मुलांची DMI टेस्ट करणं खूप गरजेचं आहे. DMI टेस्ट केली तरच आपणाला आपल्या मुलांचा ब्रेन समजणार आहे, तेव्हाच आपली मुलं लाईफमध्ये खूप मोठा एक सॉलिड परफॉर्मन्स करणार आहेत. ओके, थँक्यू.